नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी झरेकर सर तुमच्या सर्वांचे ऑनलाईन कॉमर्स क्लासेसमध्ये स्वागत करतो। चला आपण अगदी सोप्या मराठी भाषेत अकाउंट विषय शिकूया। आपल्या विषयाचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। आतापर्यंत आपण या विषयामध्ये या विषयाचा सिलेबस बघितला व त्यामधलं पहिलं लेसन इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी शिकत आहोत। मागील 2 भागामध्ये आपण पहिल्या लेसनचं इंट्रोडक्शन, अकाउंटिंग इव्हॅल्युएशन, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी कन्सेप्ट सविस्तर अभ्यासली। त्यानंतर बेसिक अकाउंटिंग सिस्टीम, त्यामध्ये कॅश बेसिस, ॲक्रुअल बेसिस, मिक्स बेसिस याचा अभ्यास केला। त्यानंतर आपण अकाउंट या वर्डमध्ये जे शब्द वारंवार वापरले जातात, ज्या कन्सेप्ट वारंवार वापरल्या जातात, त्या बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी यांचा अभ्यास आपण केलेला आहे। आज आपण या ठिकाणी अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्वर्जन आणि प्रिन्सिपल यांचा अभ्यास करणार आहोत। अकाउंटिंग इज means of communicating the results of business operation to various parties interested in or connected with the business, wise owners, creditors, investors, banks and financial institutions, government and other agencies. Hence, it is rightly called as the language of business. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट ही बिझनेसची लँग्वेज आहे व अकाउंटचा उपयोग फक्त बिझनेसलाच होतो अशातला भाग नाही, तर बिझनेसच्या संबंधित असलेल्या सर्व लोकांना, मग ते क्रेडिटर, इन्व्हेस्टर, बँक्स, गव्हर्नमेंट ह्या सर्वांना याचा उपयोग होतो। मग अकाउंटिंगमध्ये एक वाक्यता आणण्यासाठी, सर्व अकाउंटिंग वर्क सारखं होण्यासाठी अकाउंटन्सीमध्ये काही कन्सेप्ट, कन्व्हेन्शन आणि प्रिन्सिपल आहेत। याच्यामुळे अकाउंटिंग करणे फार सोपे जाते व संपूर्ण जगामधल्या कंपन्यांनी किंवा अकाउंट करणाऱ्यांनी याचा एक ॲझम्पशन म्हणून वापर केलेला आहे। अकाउंटिंग कन्सेप्ट का महत्त्वाचे आहेत? तर अकाउंटिंग कन्सेप्ट महत्त्वाचं पहिलं रिझन, रिलायबल फायनान्शियल स्टेटमेंट। कंपन्या आर्थिक वर्षाच्या शेवटी जे फायनान्शियल स्टेटमेंट करतात त्याचं खात्रीशीरपणा या अकाउंटिंग कन्सेप्टमुळे यायला मदत होते। त्यामध्ये जे सर्व मेन्शन केलं जातं त्यामध्ये अकाउंटिंग प्रिन्सिपलचा वापर केला जातो। 2. युनिफॉर्मिटी इन प्रेझेंटेशन। जगातल्या सर्व अकाउंटन्सीमध्ये किंवा भारतातल्या सर्व अकाउंटन्सीमध्ये एक वाक्यता येण्यासाठी हे जे प्रिन्सिपल आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत। जसं संपूर्ण भारतामध्ये GST आहे, इन्कम टॅक्स आहे, संपूर्ण भारतात सारखंच आहे, त्याचं जे कामकाज आहे ह्याच्यामध्ये काय इक्विलिटी आहे। मग यासाठी हे प्रिन्सिपल काय आहेत, एक महत्त्वाची भूमिका पार पडतात। 3. जनरली ॲक्सेप्टेबल बेसिस ऑफ मेजरमेंट। हे जे अकाउंटिंग प्रिन्सिपल आहेत हे सर्वांनी ॲक्सेप्ट केलेले आहेत, मग ते गव्हर्नमेंट असेल किंवा इतर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, ह्या सर्वांनी हे ॲक्सेप्ट केलेले असल्यामुळे अकाउंटिंग कुठल्या प्रकारे चाललेली आहे हे समजण्यास ह्या प्रिन्सिपलमुळे मदत होते। 4. प्रॉपर इन्फॉर्मेशन टू ऑल। अकाउंटिंग प्रिन्सिपल यूज केल्यामुळे अकाउंटिंग कसं केलेलं आहे आणि कुठल्या गोष्टीचं अकाउंटिंग करण्याची काय पद्धत वापरलेली आहे हे समोरच्याला लगेच समजतं, कारण अकाउंटिंग प्रिन्सिपल ही त्यानुसारच मेन्शन केलेली आहेत। आणि 5वं, व्हॅलिड अँड ॲप्रोप्रिएट ॲझम्पशन। हे जे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत हे ॲझम्पशनवर आहेत आणि त्यामुळे
या अकाउंटिंग प्रिन्सिपलचा अकाउंटिंग करताना फार महत्त्वाचं भूमिका आहे. आता आपण प्रत्यक्ष अकाउंटिंग प्रिन्सिपल बघूया, म्हणजे त्याचं महत्त्व तुम्हाला अजून समजेल. पहिलं अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे बिझनेस एंटिटी. या प्रिन्सिपलचा किंवा या कन्सेप्टचा असा अर्थ होतो की बिझनेस आणि बिझनेसचा ओनर हे दोन सेपरेट एंटिटी आहेत. बिझनेस इज अ आर्टिफिशियल अँड बिझनेसमन इज अ नॅचरल पर्सन. या कन्सेप्टनुसार आपल्याला फक्त बिझनेस ट्रान्झॅक्शनच अकाउंटच्या बुकमध्ये लिहायचे आहेत. ओनर म्हणजे बिझनेसमन किंवा प्रोप्रायटरचे पर्सनल ट्रान्झॅक्शन आपल्याला अकाउंटन्सीमध्ये लिहायचे नाही आहेत, असा ह्या कन्सेप्टचा अर्थ होतो. पुढची कन्सेप्ट आहे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. या कन्सेप्टचा अर्थ असा होतो की अकाउंटन्सीमध्ये असेच ट्रान्झॅक्शन लिहायची की त्या ट्रान्झॅक्शनमध्ये मनी पैसा आहे, किंवा जे ट्रान्झॅक्शन पैशाच्या साहाय्याने होते असेच ट्रान्झॅक्शन अकाउंटन्सीमध्ये लिहिले जातात. ज्यामध्ये पैसा येत नाही किंवा पैशाच्या साधनांच्या साहाय्याने व्यवहार होत नाही असे ट्रान्झॅक्शन अकाउंटन्सीमध्ये लिहिले जात नाहीत. उदाहरणार्थ वर्किंग कंडिशन इन द वर्क प्लेस, स्ट्राईक बाय एम्प्लॉईज, इफिशियन्सी ऑफ द मॅनेजमेंट यासारखे ट्रान्झॅक्शन की ज्यात पैसा नाही ते आपण याच्यामध्ये लिहू शकत नाही. त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन लिहिण्यासाठी त्याचं कन्व्हर्जन मनीमध्ये केलं जातं. उदाहरणार्थ बिझनेसमध्ये 5 कॉम्प्युटर, 2 टेबल, 3 चेअर्स अशा असेट असतील तर त्या अशा असेट अकाउंटन्सीमध्ये लिहिल्या जात नाही, तर त्याचं कन्व्हर्जन हे मॉनिटरी टर्ममध्ये केलं जातं आणि त्याची जी काही व्हॅल्यू असेल ती अकाउंटन्सीमध्ये लिहिली जाते, असं ह्या कन्सेप्टचा अर्थ होतो. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे कॉस्ट कन्सेप्ट. An asset is recorded in the books on the basis of the historical cost, that is the acquisition cost. या कन्सेप्टचा अर्थ असा होतो की बिझनेसमध्ये जी असेट परचेस केली जाईल त्या असेटचं अकाउंटिंग करताना, रेकॉर्डिंग करताना ते परचेस करताना जी हिस्टॉरिकल कॉस्ट आहे, ओरिजिनल कॉस्ट आहे, त्याच किमतीला तिचं काय करायचं, रेकॉर्डिंग करायचं. त्याचे लॉसेस किंवा प्रॉफिट याचा त्या ठिकाणी विचार करायचा नाही. उदाहरणार्थ कंपनीने एक फर्निचर परचेस केला 3 लाख रुपयाला, तर अकाउंटिंगमध्ये लिहिताना तो 3 लाख रुपयेच लिहिला गेला पाहिजे. फिक्स असेट वापरल्यामुळे त्याच्या व्हॅल्यूमध्ये रिडक्शन होतो किंवा त्याची मार्केट व्हॅल्यू जी आहे ही कमी जास्त होते, तर त्याचा विचार या ठिकाणी करायचा नाही. मगाच्या उदाहरणात फर्निचर आपण 3 लाख रुपयाला परचेस केला होता. समजा त्याच फर्निचरची मार्केट व्हॅल्यू ही 1 लाख किंवा 1.5 लाख झाली, तर आपल्याला 1 लाख किंवा 1.5 लाखाचं अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड करायचं नाही, तर हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे ओरिजिनल कॉस्ट जी 3 लाख होती तीच आपण त्या ठिकाणी लिहायची आहे, असं ह्या कन्सेप्टचा अर्थ होतो. पुढच्या कन्सेप्टचं नाव आहे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. या कन्सेप्टचा अर्थ होतो की बिझनेसमध्ये बिझनेस करताना ज्या काही पॉलिस्या यूज केल्या जातील त्या कंटिन्युअस किंवा कॉन्स्टंट असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये बिझनेस युनिटने वारंवार बदल करता कामा नये, तरच बिझनेसला पाहिजे असलेले रिझल्ट ॲक्युरेट मिळू शकतील आणि बिझनेस कन्फ्यूज होणार नाही. जसं आपला जो अभ्यासक्रम आहे, आपली जी क्वेश्चन पेपर आहे, ह्याचा फॉर्मॅट किमान 5 वर्ष तरी बदलत नाही. जर दरवर्षी सिलेबस, क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बदलला तर विद्यार्थी कन्फ्यूज होतील, शिक्षकही कन्फ्यूज होतील. त्यामुळे या कन्सेप्टनुसार जी पॉलिसी ॲडॉप्ट केली असेल ती कंपनीने लॉंग लाईफमध्ये चेंज करता कामा नये. ह्याचं एक उदाहरण म्हणजे फिक्स असेटवर डेप्रिशिएशन चार्ज केलं जातं. डेप्रिशिएशन म्हणजे फिक्स असेटची झालेली झीज, रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट इज कॉल्ड डेप्रिशिएशन. त्या डेप्रिशिएशन चार्ज करण्याच्या काही पद्धती आहेत. तर कंपनीने जी पद्धत ॲडॉप्ट केलेली असेल तीच मेथड
कंपनीने काय करावी, कॉन्स्टंट करावी, कंटिन्यू करावी, त्यामध्ये बदल करू नये, असं ह्या कन्सेप्टचा अर्थ होतो. पुढची कन्सेप्ट आहे कॉन्झर्व्हेटिव्ह कन्सेप्ट. तर या कन्सेप्टमध्ये बिझनेसमध्ये भविष्यामध्ये अनपेक्षित जे प्रॉफिट होऊ शकतात ते लिहायचे नाही, परंतु बिझनेसला भविष्यात फ्युचरमध्ये जे अनपेक्षित लॉस होऊ शकतात त्याची मात्र तरतूद करायची किंवा ते लिहायचे, असं या कन्सेप्टचा अर्थ होतो. या कन्सेप्टनुसार बिझनेस हा सेफ प्ले करायचा, असं ह्या कन्सेप्टमध्ये आहे. उदाहरणार्थ, आपल्या कंपनीमध्ये क्लोजिंग स्टॉकची किंमत 25,000 रुपये आहे आणि त्याचवेळी त्या स्टॉकची मार्केट प्राइस 35,000 रुपये आहे. तर अशा वेळी अकाउंटिंग करताना स्टॉकचं व्हॅल्युएशन करताना 25,000 रुपये आहे तीच या ठिकाणी लिहायची. म्हणजे आपल्याला होणारा लॉस आहे तो गृहीत धरून तो अगोदरच मेन्शन करायचा किंवा त्याची प्रोव्हिजन करायची, असं ह्या कन्सेप्टचा अर्थ होतो. होणारे प्रॉफिट किंवा होऊ घातलेले प्रॉफिट आपण लिहायचे नाहीत, मात्र जो लॉस होऊ शकतो किंवा लॉस होणार आहे तो लिहायचा किंवा त्याची काय करायची, प्रोव्हिजन करायची. जसं आपण RDDची डेटरवर प्रोव्हिजन करतो त्या पद्धतीने प्रोव्हिजन करायची असते. पुढच्या कन्सेप्टचं नाव आहे गोइंग कन्सर्न. हे एक बेसिक ॲझम्पशन आहे. या ॲझम्पशननुसार किंवा या कन्सेप्टनुसार बिझनेस हा कंटिन्युअस चालू आहे. म्हणजे बिझनेस हा बंद पडत नाही किंवा बिझनेस हा एका वर्षापेक्षा जास्त पिरियडमध्ये काय आहे, चालू आहे. आणि त्यामुळे बिझनेसच्या संदर्भातल्या असेट, लायबिलिटी किंवा त्याच्यावरच्या ट्रीटमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रिपेड एक्सपेन्सेस ह्या गोष्टीचं अकाउंटिंग करणं इझी होतं किंवा याच्याशी संबंधित जी माहिती आहे ती मिळण्यासाठी सोपं होतं. यासाठी ही गोइंग कन्सर्न महत्त्वाची आहे. पुढच्या कन्सेप्टचं नाव आहे रिअलायझेशन. इन्कम इज रेकॉर्डेड ओनली व्हेन इट इज रिअलाइज. दॅट इज either it is received or earned. Revenue are recorded only when sale are affected or the service are rendered. या कन्सेप्टचा असा अर्थ होतो की ज्यावेळी तुम्हाला इन्कम मिळेल त्याच वेळी त्या ट्रान्झॅक्शनची काय करायची, रेकॉर्डिंग करायची. उदाहरण बघा, कंपनीने 1,00,000 रुपये किमतीचे गुड्स मे मध्ये सेल केले किंवा कंपनीला 1,00,000 रुपये किमतीचे गुड्स सोल्ड करण्यासाठी मे महिन्यामध्ये ऑर्डर मिळाली आणि कंपनीने जून महिन्यामध्ये 1,00,000पैकी 60,000चे गुड्स सोल्ड केले आणि त्याचे पैसे हे 60,000 रुपये कंपनीला सप्टेंबरमध्ये मिळाले. बघा, व्यवस्थित ऐका. कंपनीला ऑर्डर कधी मिळाली, 1,00,000ची, मे महिन्यात. कंपनीने माल कधी विकला, जून महिन्यात 60,000चा. आणि कंपनीला पैसे कधी मिळाले, तर सप्टेंबर महिन्यामध्ये 60,000. तर हे ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला लिहायचं अकाउंटिंगमध्ये या कन्सेप्टनुसार, तर ज्या दिवशी तुमचं सेल झालंय त्या दिवशी लिहायचं. म्हणजे कधी लिहायचं, जून महिन्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे या कन्सेप्टनुसार ज्यावेळी ट्रान्झॅक्शन क्रिएट होतील त्यावेळी ते ट्रान्झॅक्शन काय, म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष होतील त्याच वेळी ते तुम्ही काय करायचे आहेत, लिहायचे आहेत. पुढच्या कन्सेप्टचं नाव आहे ॲक्रुअल कन्सेप्ट. ॲक्रुअल कन्सेप्टनुसार इन्कम इज रेकॉर्डेड व्हेन इट इज ॲक्रुअड अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड व्हेन दे आर ॲक्रुअड. All expenses and revenue related to the accounting period are to be considered irrespective of the fact the revenue are received in cash or not, or expenses are paid in cash or not. या कन्सेप्टनुसार तुमच्या अकाउंटिंग पिरियडमध्ये किंवा अकाउंटिंग इयरमध्ये इन्कम रिसिव्ड झाला असेल तर ते लिहायचं, पण इन्कम आउटस्टँडिंग असेल, ॲक्रुड असेल तर तेही लिहायचं. त्याचबरोबर करंट अकाउंटिंग इयरचे एक्सपेन्सेस जे आहेत, जे पेड केले तेही लिहायचे आणि जे एक्सपेन्सेस आपल्याला पेड करायचे बाकी आहेत पण ते करंट इयरचे आहेत ते सुद्धा काय करायचे, मेन्शन करायचे. असे ॲक्रुअल कन्सेप्टचा अर्थ होतो. पुढची कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्र ड्युअल ॲस्पेक्ट. ड्युअल ॲस्पेक्ट म्हणजे प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला कमीत कमी 2 अकाउंट मिळणार. फॉर एक्झाम्पल, रमेश started business with cash
5 लाख, म्हणजे रमेशने 5 लाख रुपये आणून बिझनेस सुरू केला. तर ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये बिझनेसमध्ये 5 लाख रुपये कॅश आली आणि ह्याच ट्रान्झॅक्शनमध्ये बिझनेसची 5 लाख रुपये लायबिलिटी काय झाली, वाढली किंवा लायबिलिटी तयार झाली. म्हणजे या कन्सेप्टनुसार बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे मिनिमम 2 इफेक्ट होणार. ही जी कन्सेप्ट आहे ड्युअल ॲस्पेक्ट, ही डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमची काय आहे, एक बेस आहे किंवा ह्या सिस्टीमचा डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीमशी काय आहे, संबंध आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे डिस्क्लोजर. डिस्क्लोजर म्हणजे दाखवणे. या कन्सेप्टनुसार बिझनेसने अकाउंटिंग करताना सर्व गोष्टींविषयी डिटेल माहिती डिस्क्लोज केली पाहिजे. कारण बिझनेसच्या संबंधित जेवढे पार्टीज आहेत, गव्हर्नमेंट असेल, शेअर होल्डर असेल, डेटर, क्रेडिटर, त्याचबरोबर अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, यांना कंपनीविषयी विश्वास निर्माण होण्यासाठी कंपनीने सर्व माहिती डिस्क्लोज केली पाहिजे, म्हणजे दाखवली पाहिजे. फायनान्शियल स्टेटमेंटच्या खाली किंवा वेगवेगळे रिपोर्ट यांच्या माध्यमातून कंपनीने सर्व अकाउंटिंग डिस्क्लोजर दाखवले पाहिजे. एखाद्या घटकाचं अकाउंटिंग कसं केलेलं आहे याचं त्यांनी डिस्क्लोजर हे या माध्यमातून केलं पाहिजे. ऑल द इन्फॉर्मेशन डिस्क्लोज शुड बी रिलेव्हंट, रिलायबल, कंपॅरेबल अँड अंडरस्टूड बाय द कन्सर्न अथॉरिटीज. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे मटेरियलिटी. मटेरियलिटी ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टनुसार बिझनेसच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी ह्या काय केल्या पाहिजे, दाखवल्या पाहिजे. परंतु त्याच्यामधल्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत की ज्याचा समोरच्या पार्टीशी काही संबंध नाही, अशा गोष्टी नाही दाखवल्या तरी चालू शकतात किंवा त्या त्याने दाखवू नये, असा या कन्सेप्टचा अर्थ होतो. उदाहरणार्थ, तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात, तर तुम्हाला 11वीच्या कॉमर्स या तुम्ही 11वीचे विद्यार्थी आहात, कॉमर्सचे विद्यार्थी आहात, तर तुम्हाला अकाउंट ह्या विषयामध्ये काय आहे, आवड आहे. अकाउंट विषयामध्ये काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला आवड आहे. पण सायन्सच्या विद्यार्थ्याला अकाउंट या विषयाची काय नाही आहे, गरज नाही. त्याला त्या पुस्तकामध्ये किंवा त्याच्यामध्ये आवड नाही. तसंच कंपनीशी व्यवहार करणाऱ्या सर्वच लोकांना कंपनीच्या सर्वच गोष्टींमध्ये आवड असते अशातला भाग नाही. तर त्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे, त्यांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, अशाच गोष्टी तुम्ही काय करा, त्या ठिकाणी दाखवा, असं मटेरियलिटी ह्या कन्सेप्टचा अर्थ होतो. डिस्क्लोजर म्हणजे सर्वच दाखवा, ह्या कन्सेप्टचा असा अर्थ होतो. तर मटेरियलिटी म्हणजे सर्वच गोष्टी दाखवताना समोरच्या पार्टीला किंवा समोरचे जे आहेत त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे याचा विचार करून तुम्ही त्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत. अकॉर्डिंग टू धिस कन्व्हेन्शन, फायनान्शियल स्टेटमेंट शुड बी डिस्क्लोज ऑल मटेरियल आयटम्स which might influence the decision of the user of financial statement. Hence, any item which is not significant and not relevant to the user need not disclose in the financial statement. म्हणजे ज्याची त्या समोरच्या व्यक्तीला आवश्यकता नाही अशा सर्वच गोष्टी काय तुम्ही दाखवल्या पाहिजेत, असं त्याचा अर्थ होत नाही. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग कन्सेप्ट म्हणजे आपण ना म्हणतो ड्रेस मॅचिंग घातला पाहिजे किंवा मॅचिंग दिसलं पाहिजे म्हणजे जरा चांगलं दिसतं, तर तसंच या अर्थाने ही मॅचिंग कन्सेप्ट आहे. अकॉर्डिंग टू दिस कन्सेप्ट, रेव्हेन्यू ड्युरिंग अन अकाउंटिंग पिरियड आर match with expenses incurred during that period to earn the revenue during that period. या कन्सेप्टनुसार एका अकाउंटिंग इयरमध्ये तुम्हाला जेवढे इन्कम मिळेल किंवा जेवढं रेव्हेन्यू होईल तेवढंच तुमचं त्या अकाउंटिंग इयरमधले काय असले पाहिजे, एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर असले पाहिजेत. या कन्सेप्टमुळे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, असेटवरचे डेप्रिसिएशन, क्लोजिंग स्टॉक, बॅड डेट, RDD ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला संबंधित आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण अकाउंटिंग कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शनल प्रिन्सिपल यांची स्टडी केलेली आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप मोबाईल नंबर आहे, तुम्ही त्यावर मला फोन करून विचारू शकता. तसेच तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.